नमस्कार. मी डॉक्टर ज्येष्ठराज पाटणवणकर. मी छत्रपती संभाजीनगर येथे पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन किंवा कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट या अद्ययावत पेन मॅनेजमेंट प्रोसिजरबद्दल बोलणार आहोत. कूल्ड RFA ही एक ॲडव्हान्स पेन मॅनेजमेंटची ट्रीटमेंट आहे, जी ऑस्टिओआर्थरायटिस अपनी किंवा गुडघेदुखीसाठी आपण वापरू शकतो. ज्या रुग्णांमध्ये गुडघेदुखी ही ग्रेड 4, ग्रेड 3 किंवा ग्रेड 2 अशा प्रकारातले आहे, ज्या रुग्णांना गुडघे प्रत्यारोपण करणे शक्य नाही आहे, काही मेडिकल कंडिशन्समुळे किंवा फायनान्शियल कंडिशन्समुळे किंवा गुडघे प्रत्यारोपण करायची इच्छा नाही आहे, अशा व्यक्तींमध्ये अद्ययावत ॲलोपॅथीमध्ये कोणती ट्रीटमेंट उपलब्ध आहे? तर कूल्ड RFA. कूल्ड RFA ही एकमेव अशी ट्रीटमेंट आहे जी युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेतील FDA द्वारे अप्रूव्ड आहे, जी आपण गुडघे प्रत्यारोपणाला अल्टरनेटिव्ह म्हणून वापरता येऊ शकते. गुडघ्याच्या वेदना ह्या 4 प्रकारच्या जेनिक्युलर नर्व्सद्वारे आपल्याला समजत असतात. त्यामध्ये सुपेरोलॅटरल, सुपेरोमिडियल, इन्फेरोलॅटरल आणि इन्फेरोमिडियल अशा 4 प्रकारच्या जेनिक्युलर नर्व्ह असतात. त्यामध्ये आपण कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ट्रीटमेंटद्वारे या 4 जेनिक्युलर नर्व्हपैकी सुपेरोलॅटरल, सुपेरोमिडियल आणि इन्फेरोमिडियल या 3 नर्व्हजला आपण निष्क्रिय करतो. एक्सरे किंवा सोनोग्राफीच्या गायडन्समध्ये आपण कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या प्रोब आपण त्या नर्व्हच्या आसपास नेऊन ठेवतो आणि त्याद्वारे आपण तिथे हीट डिलिव्हर करतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅन्युलाद्वारे हीट डिलिव्हर केल्यामुळे त्या नर्व्ह निष्क्रिय होतात आणि त्याद्वारे जाणारे जे पेनचे सेन्सेशन आहेत ते बंद होतात. गुडघ्याच्या इतर कोणत्याही हालचालींवरती यामध्ये परिणाम होत नाही आणि त्यामुळे रुग्ण हा बऱ्यापैकी काळासाठी वेदनामुक्त होऊ शकतो. सायंटिफिकली असे प्रूव्ह झाले आहे की कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट केल्यानंतर 2 वर्षापर्यंत रुग्ण हा वेदनामुक्त राहू शकतो, ज्यामध्ये त्यांची हालचाल पण सुधारते, चलनवलन पण सुधारते आणि रुग्णाला पुढे प्रत्यारोपण लागण्याची शक्यता पण बऱ्यापैकी कमी होते. आता कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत? तर ही डे केअर प्रोसिजर आहे, की सकाळी ॲडमिट केल्यानंतर संध्याकाळी डिस्चार्ज करता येतो आणि लोकल ॲनेस्थेशियामध्ये प्रोसिजर केल्यामुळे पेशंटला जास्त त्रास देखील होत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही ट्रीटमेंट ही प्रत्येक प्रकारच्या कॅशलेस किंवा इन्शुरन्स सुविधांमध्ये उपलब्ध आहे. ही ट्रीटमेंट केल्यानंतर रुग्ण 24 तासामध्ये चालू शकतो आणि आपली रुटीन ॲक्टिव्हिटी किंवा वर्क रिझ्यूम करू शकतो. कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटसाठी लागणारा खर्च हा गुडघे प्रत्यारोपणाच्या खर्चापेक्षा बऱ्यापैकी कमी असल्यामुळे रुग्णांची वेळेची तसेच पैशांची देखील बचत होते. आता कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटचे दुष्परिणाम काय आहेत? तर ही लोकल ॲनेस्थेशियामध्ये केलेली प्रोसिजर असल्यामुळे याचे जास्त काही दुष्परिणाम नाही आहे. आता ही प्रोसिजर कशी केली जाते हे पुढच्या व्हिडिओद्वारे पाहूया. समोर आपण हा कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सीचं मशीन पाहत आहोत, ज्यावरती कूल्ड पंप हा माउंट केलेला आहे, ज्याद्वारे आपण प्रोबचे टेम्परेचर हे रेग्युलेट करत असतो. पेशंटच्या गुडघ्याच्या सुपेरोमिडियल, सुपेरोलॅटरल आणि इन्फेरोमिडियल या 3 प्रकारचे जेनिक्युलर नर्व्स आपण एक्सरेद्वारे टार्गेट केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तिथे आपण ते कूल्ड RFचे प्रोब ठेवले आहेत. त्या जेनिक्युलर नर्व्हला स्टिम्युलेट करून आपण ते प्रोब त्या नर्व्हच्या आसपास आहेत हे पण देखील कन्फर्म केलेले आहे. आणि आता आपण कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंटद्वारे तिथे थर्मल लिजन देत आहोत. थर्मल लिजन दिल्यानंतर ह्या जेनिक्युलर नर्व्ह डिस्ट्रॉय होतात आणि त्याद्वारे जाणारे वेदनेचे सेन्सेशन हे पूर्णपणे बंद होऊन जातात आणि रुग्ण हा वेदनामुक्त होतो. ह्या कूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट या टेक्नॉलॉजीबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून काही माहिती घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. आपल्याला देखील गुडघेदुखीचा त्रास असेल तर आपण पेन फिजिशियनचा नक्कीच सल्ला घ्यावा.